डोळ्यासमोरून सगळ्या गोष्टी गोल गोल फिरता आहेत असं वाटत होतं. डोळ्यासमोर अंधारी आली, छातीत धडधडत होतं, घाम फुटलेला होता. आता तोल जाईल असं वाटलं. बाजूला असलेल्या लेकीला गच्च पकडलं. तिने मला खुर्चीत बसवलं, पाणी प्यायला दिलं. मी नंतर डोळे उघडून उभी सुद्धा राहिले. लेक मला सांगत होती, हा सगळा तुला त्रास काही सेकंदच झालेला आहे. पण मला हा काळ खूप मोठा वाटला. घरात कोणी नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही दोघीही जणी घाबरलो. शेजारच्याच मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. सगळ्या तपासण्या झाल्या. मला तर वाटत होतं हार्ट अटॅकच असेल. मोठे डॉक्टर आले, मला म्हणाले हार्ट अटॅक वगैरे काहीही नाहीये, व्हर्टिगोचा त्रास झाला तुम्हाला, ह्या गोळ्या घ्या आणि हे व्यायाम करा. मी म्हटलं अहो पण मला छातीत धडधडलं, एवढा घाम आला, त्याचं काय? डॉक्टर म्हणाले अहो तुम्ही घाबरला होतात, त्यामुळे धडधडणं साहजिक आहे. आणि घाम म्हणाल तर मे महिना आहे, मुंबईत आहोत आपण, सगळ्यांनाच घाम फुटलेला आहे. डॉक्टर मिश्किल होते, पण मला मात्र त्यावेळेला खरंच बरं वाटलं. घरी आलो, 2-4 दिवस चांगले गेले. पण नंतर ना डोक्यामध्ये काही विचार होते. ही लेक उशिराने झालेली, तिचं शिक्षण आताशी संपत आहे, तिचं लग्न कधी होणार, मग तिची बाळंतपण, नातवंड, अरे बापरे, आणि आपलं म्हातारपण. असंख्य गोष्टी डोक्यामध्ये घोळत होत्या. रात्रीची झोपच लागायची नाही. तुम्हाला सांगते, माझं डोकं कधीच दुखायचं नाही, ते दुखायला लागलं. गोळ्या घेतल्या, तेवढ्या पुरतं बरं वाटायचं की परत डोकं दुखणं चालू. मग मी आमच्या डॉक्टरांच्याकडे गेले. डॉक्टर म्हणाले कसली काळजी आहे तुम्हाला? म्हटलं काळजी असणारच ना. सगळं सांगितलं त्यांना. ते मला म्हणाले तुम्ही उगाचच काळजी करता आहात, त्याने तुमचं डोकं दुखतं आहे, झोप होत नाही, त्याने अजून डोकेदुखीमध्ये भर पडते आहे, काळजी करणं थांबवा. म्हटलं ह्या डॉक्टरांना जर का काही कळलं नाही ना, तर तुम्ही काळजी करता, तुम्हाला स्ट्रेस आहे असं म्हणून सोडून देतात. घरी आले आणि त्याच दिवशी स्मिता माझी मैत्रीण मला भेटायला आली. स्मिता सुद्धा त्याच डॉक्टरांच्याकडे गेली होती. तिचंही असंच डोकं दुखायचं, पण डॉक्टरांनी MRI करायला सांगितला आणि त्यात ट्यूमर निघाला. ऑपरेशन वगैरे झालं, आता छान आहे ती. मला स्मिता म्हणाली अगं किती खंगली आहेस तू, काय होतंय? तिला सगळं सांगितलं आणि म्हटलं हे बघ, तू म्हणतेस ना काळजी नको असं म्हणू नकोस, त्याच्यापेक्षा काळजी आहे असं म्हणून तिला मान्यता दे, व्हॅलिडेट कर, म्हणजे त्याची तीव्रता कमी होईल. तर माझी तीव्रता कमी होतच नाहीये काळजीची, उलट वाढतातच आहेत काळजा. स्मितानी मला सगळं समजावून सांगितलं. म्हणाली तू ज्याच्यातनं जाते आहेस ना, त्यातनं अगदी मी सुद्धा गेले. मलाही असंच वाटायचं की ह्या डॉक्टरांना कळत नाही. MRI केल्यानंतर ट्यूमर निघाला. डॉक्टरांनी सांगितलं तुला ना काही काळजीचं कारण नाही आहे, ऑपरेशन करून टाकू, तू अगदी ठणठणीत बरी होणार आहेस. म्हटलं फेल्युअर रेटचं काय? तर ते म्हणाले अगदीच आपण गृहीत धरू की 1% फेल जाऊ शकतं, म्हणजे काहीही होईल. म्हटलं आहे ना 1%. मग ना माझी काळजी संपतच नव्हती. सतत मनात यायचं आपलं काही बरं वाईट झालं तर, मुलांचं कसं होणार, अर्धवट वयातल्या आपण, नवऱ्याचं कसं होणार. मग
म्हटलं की डॉक्टर म्हणता आहेत की 99% तू बरी होणार आहेस, तुला काहीही पुढे त्रास होणार नाही. तर मी ह्याच्यावर विश्वास ठेवला तर डॉक्टरांवरती विश्वास ठेवते ना, आंधळा विश्वास नाही. ह्या डॉक्टरांच्यावर आपण अगदी विश्वास ठेवू शकतो. इतक्या वर्षात त्यांचं निदान चुकलेलं नाही. ते उगाचच काहीतरी करायला सांगणार नाही. ज्या क्षणी मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला ना, मला मोकळं झाल्यासारखं वाटलं. आणि 1% विश्वास ठेवण्यापेक्षा 99% जे चांगलं आहे त्याच्यावर बघू ना, मस्त आनंदात राहू आपण. तुला सांगते मी, मला मैत्रिणींबरोबर ना ट्रिपला जायचं होतं. अगदी 1 दिवस बाहेर राहायचं होतं. अगदी विश्वासाने मी त्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना म्हटलं मला जायचंच आहे ट्रिपला. ते मला म्हणाले, अगं जा ना, मग कोणी अडवलेलं आहे? औषधं नियमितपणे घे आणि अगदीच काही झालं तर तू जिथे जाते आहेस तिथे हे हॉस्पिटल आहे, इकडे माझ्या ओळखी आहेत. त्यांनी मला नंबर देऊन ठेवले. मी मस्त ट्रिपला एन्जॉय करून आले. डोक्यात आजारपणाचा विषय सुद्धा आला नाही. अशा प्रकारे मी 99% चांगल्या गोष्टींवरती विश्वास ठेवला. कारण खरंच आपण जे विचार करतो त्याच्यामधले 99% विचार कधी खरे होतच नाहीत. आणि आपल्याला माहिती आहे का की आपल्या काळज्या किती खऱ्या होणार आहेत त्या. मग मी चांगल्याच गोष्टीवरती विचार करेन आणि मला खरंच त्याचा फायदा झाला. तूही त्याच डॉक्टरांच्याकडे जाते आहेस तर विश्वास ठेवून बघ. काळजी आहे म्हणून व्हॅलिडेट करशील, पण काळजीत अडकून नाही बसायचं आहे. म्हणजे काळजी आहे करून अजून 10-15 काळज्यांना निमंत्रण द्यायचं नाहीये. चांगल्या गोष्टी काय आहेत त्या बघूयात. 1% दुर्लक्ष करूयात. काय म्हणते आहेस? मला हे सगळं पटलं. तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती? तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तुम्ही ह्या गोष्टी आचरणात आणा आणि आनंदासाठी नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये सबस्क्राईब करून सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.